दादा हो, आता ते कृष्णाचं लय झालेलं आहे. आपल्या मुलीवरती परत त्याने हात उचललेला आहे. त्याला मी आता सोडणारच नाही आता. अरे पण झालंय काय? शांत हो जरा. काही वेळापूर्वी पोरीचा फोन आला होता आणि ती रडत होती आणि म्हणाली की जावाईने हात उचलला. अशा गोष्टीमध्ये राग करून चालत नाही. रागात निर्णय घेऊ चालत नाही. नातेसंबंध जपण्यासाठी रागामध्ये निर्णय घ्यायचा नसतो. तू बस इथं, आपण जाऊ तिकडं आणि तिथं गेल्यावरती तुझं तोंड बंद ठेव. काय मला पहिले बघू दे काय झालेलं नक्की. हॅलो पिंकी, घाबरू नकोस. मी आणि तुझे पप्पा अर्धा तासात पोहोचतो तिथे. आता तुला कळेल माझ्यावर हात उचलण्याचा परिणाम. माझे काका आणि पप्पा येत आहेत. माझ्या काकाचा राग तुला माहित नाही. आता ते आल्यावर बघ तुला कशी धोपटतायत. आईला रागाच्या भरात मी उगाच बायकोवर हात उचलला राव. आता सासरे बुवा आल्यावर उगाच आमच्यामध्ये पण भांडणं होतील. आलं पण मी तर जावंय राव त्यांचा. ते असं माझं ऐकल्याशिवाय माझ्यावर हात नाही उचलणार. जाऊ का घरातून निघून? पण जर मी निघून गेलो तर माझी बायको परत माझी चुकी आहे म्हणून हे करन. नाही तर माझ्या पण घरच्यांना बोलून घेऊ का? नाही नाही, नको नको. उगाच भांडणं अजून जास्त वाढतील. बघू काय होतंय ते बघू. तुम्ही दोघं बसा आणि शांतपणे सांगा मला काय झालंय ते. अहो पप्पा, माझी काहीच चूक नाही. थांब बाळा, तू 2 मिनिटं. मला पहिले जावयाचं सगळं ऐकून घेऊ दे, मग मी तुझ्याशी बोलतो. सासरे बुवा, मी आज हाबडे घरी कामावरून आलो म्हणून म्हणलं की घरी आलो तर गरम गरम जेवू. तर मी तिला म्हणलं की मला गरम गरम जेवायला दे. तर ती म्हणली तुम्हाला सकाळी जो टिफिन दिलाय ना तेच खावा. मी काय डबल डबल जेवण नाही बनवणार. मी काय तेवढंच कामाला आहे का? मग मला आला राग. मी रूम मध्ये जाऊन बघितलं तर खुशाल मोबाईल खेळत होते. म्हणून मी तिचा मोबाईल घेतला तर चुकून माझ्या हातातून पडला, डिस्प्ले फुटला. लागले मला शिव्या द्यायला. मग मला पण आला राग आणि रागात मी दिला कानपट्टा. पण तुम्हाला तर माहितीये मी असं कधी करत नाही भांडणं भिंडणं. पण आज मला काय झालं काय माहितीये, चुकून माझ्या हातातून तिला कानपट्टा दिला. तिने बी माझी केस धरली. ती पण मला शिव्या द्यायला लागली. पिंके, जावई बापू जे बोलतायत असंच झालं होतं का? अहो पप्पा, मी एकटी शिव्या देत नव्हते. हा पण मला शिव्या देऊन बोलत होता. आता मी एक काम करतो, पोलिसांना बोलवतो आणि याला देतो त्यांच्या ताब्यात. कारण की मुलीवर हात उचलणं हा कायद्याने गुन्हा आहे आणि ज्याचा रागावरती ताबा नाही अशा माणसाकडे मला माझी मुलगी द्यायची नाहीये. मी आजच तिला घेऊन जातो आणि तुमचं डिवोर्सची प्रोसेस करून टाकतो. सासरे बुवा, प्लीज असं करू नका हो. माझं तिच्यावर खूप प्रेम आहे. प्लीज आमची ताटातूट नका करू. मी इथून पुढे असं कधीच करणार नाही. आई शपथ. पिंके, काय करायचं आता तूच सांग. पप्पा, हे माफी मागतायत ना, माफ करून टाका. नाही नाही, असं नाही चालणार. त्यांनी तुझ्या कानाखाली मारली ना, तू पण त्याच्या कानाखाली मार. तोपर्यंत माझा आत्मा काय शांत होणार नाही बघ. नाही पप्पा, मी यांना नाही मारू शकणार. मारती का नाही? आता पोलिसांना बोलवतोच मी खरं आता. अहो पप्पा, तुम्ही येडे झालेत का? तुम्ही आमची भांडणं मिटवायला आलेत का वाढवायला आलेत? हे एवढे पण वाईट नाहीये तो. ऐक, तो जर एवढा चांगला आहे, तुला जर कळतंय सगळं, तुला भांडणं मिटवायचीच होती तर माहेरी फोन कशाला केला? अरे तुझा चुलता त्याला मारायला निघाला होता. आज तर तुमचा डिवोर्सच झाला असता. अरे कुठल्या नवरा बायको मध्ये भांडणं होत नाही याचा अर्थ असा नाही की अख्खं गाव गोळा करायचं, सगळ्या नातेवाईकांना बोलवायचं आणि एक दुसऱ्याची इज्जत काढायची त्यांच्या समोर. अरे आई वडील, भाऊ बहीण, नातेवाईक यांच्या येण्यानी का भांडणं मिटत नसतात, अजून भांडणं वाढत असतात. आणि का रे, तुझी आणि तुझ्या बायकोची भांडणं होत नाहीत का कधी? होतात दादा. मग त्यावेळेस तुझा सासरा आलता का तुला मारायला असाच? तू गपोरी गुलाम करायचं का तुला तुझ्या नवऱ्याला? गुलाम करून त्याची बायको म्हणून राहायचंय का राजासारखं ठेवून राजाची राणी बनून राहायचंय तुला? हा निर्णय तुला तुझा घ्यायचा आहे. सॉरी पप्पा, माझं चुकलं. इथून पुढे मी नीट राहील. तर मित्रांनो, नवरा बायकोची भांडणं ही 4 भिंतीतच मिटली पाहिजे. बाहेरचे लोक येतील आणि त्यांनी सॉल्व्ह होणार नाही, वातावरण जास्त चिघळेल. तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा.